नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करमाळा तालुक्यातील जेऊर या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर जेऊर म्हटलं की करमाळा तालुक्यातलं एक मोठं गाव आणि विशेष म्हणजे दुसरी एक ओळख आहे की जेऊर गावचेच आमदार आहेत करमाळा तालुक्याला. म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत हे जेऊर गावचेच आहेत. त्यामुळे जरा एक वेगळी ओळख. त्याचप्रमाणे या ठिकाणाहून रेल्वे सुद्धा गेल्यामुळे इथं मोठी बाजारपेठ या भागाला लाभलेली आहे. असं एक विशेष आणि एक संपन्नतापूर्ण गाव म्हटलं तर जेऊर हे करमाळा तालुक्यामध्ये ओळखीचं आहे. आणि अशाच या गावामध्ये भारत हायस्कूल नावाचं एक कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजलाच सध्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक पुरस्कार मिळालेला आहे. कौतुकास्पद कार्य आहे आणि आपण ह्याच अनुषंगाने आज भारत हायस्कूल या कॉलेजमध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत आबासाहेब सरोदे जे हायस्कूलचे प्राचार्य आहेत ते या ठिकाणी आहेत. आपण त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आपण आपल्या ह्या भारत ज्युनियर हायस्कूल कॉलेजला एक पुरस्कार मिळालेला आहे. तो पुरस्कार कोणता आणि काय सांगाल याविषयी? ते इंडियन टॅलेंट सर्च एक्झाम आंतरराष्ट्रीय दर्जाची एक स्पर्धा परीक्षा आहे. हा एक समूह आहे, संस्था आहे आणि त्यांच्या मार्फत एक महाराष्ट्र गौरव पुरस्कार आमच्या प्रशालेला या समूहाने प्रदान केलेला आहे. त्याची वेळ आणि काळ जो आहे त्यानंतर वार वगैरे ते नंतर सांगणार आहेत, कळवणार आहेत. तर तत्पूर्वी या पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर मी त्यांच्याशी जेव्हा संपर्क साधला की आमच्या प्रशालेमध्ये तुम्हाला असं नाविन्य असं काय वाटलं, चांगलेपणा असं काय वाटलं, कृपया तो आम्हाला तुम्ही सांगा. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वे केलेला होता. सर्वे अंती त्यांच्या बोलण्यातून जे त्यांनी सांगितलं तर प्रशालेमध्ये मी 1 सप्टेंबर 2025 पदावर बसलो. त्यानंतर प्रशालेत वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी चालू केल्या. तसं पाहता आमच्या शाळेला पहिल्यापासूनचीच परंपरा आहे आणि अनेक खेळ, अनेक प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा, त्याचप्रमाणे स्टडी, बॉडी गेम, गुड बिहेवियर या संदर्भातले अनेक उपक्रम आपण आमच्या पातळीवरती राबवतो. याच्यामध्ये जुने जे खेळ आहेत, जुन्या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत, ज्या काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, जुन्या पुढे चालू ठेवून अधिक त्याच्यामध्ये मी नवीन भर घातली आणि एक आत्ता सध्या ITS सारखे एक्झाम, त्याच्यानंतर ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड, सायन्स ऑलिम्पियाड, 5th 8th स्कॉलरशिप असेल, NTSC असेल, त्याच्यानंतर म्हटलं तर नॅशनल एज्युकेशन अँड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत होणाऱ्या एक्झाम्स, आर्ट एक्झाम असतील, ड्रॉइंग, पेंटिंग वगैरे त्याच्या संदर्भातले आहेत. अशा सगळ्या परीक्षांची भर घालत गेलो आपण. त्याच्यानंतर नवोदयच्या परीक्षेला सहकार्य असतं, प्रज्ञासूत परीक्षेला सहकार्य असतं. अशा विविध एक 14-15 परीक्षा नवीन पद्धतीने आम्ही सुरू केल्या संस्थेच्या सहकार्याने. आणि एका बाजूला अभ्यासासाठी या अभ्यासपूरक उपक्रमांची मांडणी करत असताना, अंमलबजावणी करत असताना, दुसऱ्या बाजूला खेळ याच्याकडे सुद्धा लक्ष देऊन एक फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, बेसबॉल असेल, थ्रोबॉल असेल, जॅव्हलिन असेल किंवा थाळीफेक असेल, त्याच्यानंतर म्हटलं तर अगदी हँडबॉल असेल, अशा विविध जे काही ऑलिम्पिकला आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळले जातात खेळ, ॲथलेटिक्सचे आणि संघाचे
कबड्डी, खो खो हे सगळेच खेळ काही अगोदर चालू होते, काही नंतर आम्ही चालू केले, मी चालू केले. आणि त्याला माझ्या शिक्षक बंधूंनी, शिक्षक वृंदांनी एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. म्हणजे एकीकडे अभ्यासपूर्वक उपक्रम, दुसरीकडे सहशालेय उपक्रम यांची एकमेकाला जोड देऊन, तसेच कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही ते गॅदरिंगला वक्ते चांगले आणणे किंवा त्याच्यानंतर कलापथकासारखे प्रोग्राम राबवणे, दिंडीच्या वारीच्या टायमाला पथनाट्य सादर केलं आता आम्ही, अतिशय उत्कृष्ट असं. त्यानंतर म्हटलं तर देशभक्तीपर गीतं, स्फूर्तिगीतं अशा सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटी आम्ही राबवतो. मग हे सगळं एकंदरीत त्यांना ते दिसलं असेल आणि मग त्यांनी ते सांगितले की तुमच्या शाळेला आम्ही असा असा पुरस्कार देत आहोत. हा पुरस्कार प्रशालेचा आहे, प्रशालेसाठी मिळालेला आहे. एक महाराष्ट्र गौरव पुरस्कार जो आहे त्या समूहातर्फे दिला जाणारा. आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी पत्र दिलं आम्हाला, तसं प्रमाणपत्र, की मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते तुमचा सत्कार होईल आणि त्यावेळेस त्याची वेळ किंवा वार ह्या नंतर कळवला जाईल. ठीक आहे, आम्हाला पण तो आनंद वाटला आणि खूप छान वाटलं. विशेषतः ज्याला आपण म्हणतो की क्लीन लाईननेस इज नॉट नेक्स्ट टू गॉड लाईननेस. मी जी काही एनसीईआरटीची मार्गदर्शक तत्व आहेत किंवा एक शालेय मार्गदर्शक तत्व प्रणाली आहे, याला अनुसरून स्वच्छतेला भरपूर महत्त्व दिले. वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नखे पाहणे किंवा केसांची रचना, कपडे गणवेश स्वच्छता, चप्पल स्वच्छता, शूज स्वच्छता, या सगळ्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं. वर्ग स्वच्छता, त्याच्यानंतर शालेय परिसराची स्वच्छता, या स्वच्छतेला महत्त्व दिलं. स्वतः अगदी त्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनगृह जे आहेत त्यांची स्वच्छता पाहिली. वेळोवेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. अभ्यास, शिस्त, हजेरी, संस्कार या संदर्भामध्ये आपण जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं. आणि ते म्हटलं जातं की डिसिप्लिन इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. म्हणजे यशाची पहिली पायरी जर असेल कुठली तर डिसिप्लिन आहे, शिस्त आहे. ती शिस्त विद्यार्थ्यांच्या अंगी येण्यासाठी मी शिक्षक वृंदांच्या साह्याने आणि संस्थेच्या सहकार्याने हे आपण पूर्ण करत आहोत. आणि जेणेकरून माझ्या प्रशालेचा विद्यार्थी त्याचं जे स्किल डेव्हलपमेंट आहे ते झालं पाहिजे, एकंदरीत त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या गोष्टीकडे आम्ही प्रकर्षाने लक्ष देत आहोत आणि देत राहू. आमच्या प्रशालेला संस्थेची परंपरा आहे. आमचे अध्यक्ष करमाळा तालुक्याचे आमदार साहेब माननीय नारायणआबा पाटील, त्याचप्रमाणे सरपंच पृथ्वीराज भैया पाटील, तसेच आमच्या संस्थेचे सचिव, नेहमी सहकार्य सचिवांचं असतं. वेळोवेळी आपण जेव्हा हाक देऊ त्यांना तेव्हा ते उभे राहतात पाठीशी आणि अगदी छान सहकार्य करतात. त्यामुळं एक आणखीन काम करण्याला हुरूप येतो. तर अशा पद्धतीने आमचं हे कामकाज चाललेलं आहे आणि त्याच्या आमच्या कामाची पोचपावती, दखल घेतली गेली, पोचपावती आम्हाला मिळाली. याच्यात आम्हाला खूप खूप आनंद वाटतो. सर, मला वाटतं असे एक पुरस्कार असा मिळाला की कुठेतरी काम करण्याला सुद्धा ऊर्जा मिळते आणि परत एकदा विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, त्यांना विद्यार्थ्यांमधले डेव्हलपमेंट असेल आणि शिक्षकांना स्वतःमध्ये आणखी सुद्धा आपण काय स्वतःमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण काय देऊ शकतो यात सुद्धा आत्मपरीक्षण करण्याचं भाग अशा पुरस्कारानं पाडलं जातं असं वाटतं. आणि त्या पद्धतीने एक प्रकारचा हुरूप येतो आणि आनंद येतो काम करायला आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. तसं आम्ही शाळेचा विद्यार्थी आहे आणि शाळेचं देणं लागतं. सर्वात जास्त म्हणजे मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्याच्यासाठी आपण
शिक्षकाचं कर्तव्य लक्षात घेऊन झटलं पाहिजे, हे मला मनोमन पटतं. आणि तसं आम्ही आमच्या प्रशालेमध्ये सर्व शिक्षक समूह, संस्था, मी प्राचार्य नात्याने हे सगळे हे उपक्रम राबवत असतो आणि झटत असतो आणि करत असतो. सर, मला वाटतं भारत हायस्कूल जे आपलं जे कॉलेज आहे, हे कॉलेजचं जे शिक्षक आहेत हे सुद्धा एक मला वाटतं खूप अभ्यासपूर्ण आहेत आणि टॅलेंटेड आहेत. त्यांना अनेक विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. काय सांगाल? हो हो. अगदी आमचे जे जुने सचिव होते आणि प्राचार्य होते मोना कदम सर, त्यांनाही राज्यपालाच्या हस्ते, त्याच्यानंतर संरक्षण मंत्री PV नरसिंहराव होते तेव्हा त्याच्यापासून आमच्या प्रशालेला पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यानंतरही संस्थेचे नेहमीच संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलेलं आहे आणि तोच गाडा आपण पुढे चालवत आहोत. शिक्षकांना सुद्धा बऱ्याच क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाले. शिक्षकांनाही पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्यानंतर म्हटलं तर सर्व शिक्षक वृंद, प्रत्येकाकडे मी टीचिंग आणि अदर ऍक्टिव्हिटी एक अशी जोडून प्रत्येकाला दिलेली आहे. आता नुकत्याच आपले पोलीस अधीक्षक सोलापूर जिल्ह्याचे माननीय अंजना कृष्णा मॅडम यांनी करमाळा तालुक्यामध्ये निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेतली. आणि सांगायची अभिमानाची बाब म्हणजे अशी की आमच्या प्रशालेतून 812 विद्यार्थी पार्टिसिपेट झाले. 812 एकट्या माझ्या हायस्कूलचे 812 विद्यार्थी पार्टिसिपेट झाले. सहभाग होणं महत्वाचं आहे, जिंकणं हरणे ती गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक वेळेस यश मिळालंच पाहिजे असं काही नाही, पण त्यातून काहीतरी शिकून तरी येते. त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक स्पर्धेला सामोरं जाण्याची एक तयारी निर्माण होते. आणि हल्ली आपण पाहत आहोत बरेचसे विद्यार्थी मोबाईलमध्ये बसून असे डोकं त्यांचं गंजलेलं असतं, असं झालेलं आहे. मग माझं नेहमी ट्राय असतो की या भयातून त्यांना असं बाहेर काढायचं आणि मग याच्यासाठी त्यांना वाचनाची जोड द्यायची, लिखाणाची जोड द्यायची आणि त्यांना एक वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करायची आणि लेखनाची आवड निर्माण करायची. आणि निबंध लेखन जो विद्यार्थी उत्तम लिहितो तोच भावी काळामध्ये चांगला लेखक होऊ शकतो, कवी होऊ शकतो, अशी एक संकल्पना आहे त्याच्या पाठीमागे. त्याच्यातले कलागुण हेरून त्याला तशा प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे. ते कलागुण हेरायचे आणि त्यांना त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लावायचं. शिक्षकाचं काम आहे विद्यार्थ्यांना तयार करणं, म्हणजे पार्टिसिपेट सहभागी होण्यासाठी त्यांना तयारच करायचं. तयार केल्यानंतर एकदा त्यांना ते वळण लागले की आपोआप ते पुन्हा त्या मार्गाने पुढे चालत राहतात. पण अगोदर त्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे आणि देऊन पुढे ढकललं पाहिजे. एकंदरीत अशा पद्धतीचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. आमच्या प्रशालेचा संस्था नेहमी आम्हाला त्या पद्धतीने साथ देते. तर नक्कीच या ठिकाणी जर आता आपण पाहिलं की प्राचार्य, आपण जे भारत हायस्कूलचे प्राचार्य आहेत आबासाहेब सरोदे सर, यांनी बोलताना खूपच सोज्वळ आणि प्रामाणिकपणे शाळेचा हेतू असेल, विद्यार्थ्यांची जडणघडण असेल किंवा शिक्षकांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे याच्यातले काही कलागुण आणि शाळेला मिळणारे जे सहकार्य आहे, म्हणजे संस्थेचं जे सहकार्य आहे ते कसं आहे याबद्दल त्यांनी अतिशय सूचक आणि चांगल्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे. तर जे येथील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवलं जातं आणि ते शिकवत असताना सुद्धा शाळेची दखल ही कशा प्रकारे घेतली गेलेली आहे. कारण की सरांनी त्यांनी बोलतानाही सांगितलं की आम्ही या बाबतीत आम्हाला हा पुरस्कार मिळतोय, हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार शाळेला मिळतोय, यासाठी सरांनी कुठं काय नामांकन केलेलं नाही किंवा इतर काही गोष्टी झालेल्या नाहीत.
परंतु ज्यावेळेस शाळा तपासणीसाठी आली त्यावेळेस त्यांनी ह्या सर्व शाळेमधील ज्या काही बाबी असतील त्यांचे जे निकष असतील ते निकष या शाळेला तपासून पाहिले आणि ह्या निकषांवर ही शाळा तंतोतंत उतरल्यामुळे या शाळेला राज्यस्तरीय असा मानाचा मुख्यमंत्री महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याची वेळ, काळ आणि तारीख हे ठरवल्यानंतर ते येथील प्राचार्यांना सांगितले जाणार आहे. त्यामुळे या पुरस्काराने करमाळा तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा तर खोवला जाणारच आहे, परंतु भारत हायस्कूलच्या जे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षकांच्या ज्या शिकवण्याला अभिप्रेत असणारी जी म्हणजे शिकवण्याची जी कला आहे त्या कलेचं सोनं आणि विद्यार्थ्यांनी स्वतःमधून ह्या शाळेचं जे नाव केलेलं आहे हे नाव खरंच सार्थकी लागले ह्याचा विद्यार्थ्यांना अभिमान, ह्या दोन्ही गोष्टी आणि एक आपण ह्या शाळेला कुठेतरी आपण योग्य प्रकारे एक चांगल्या ट्रॅकवर घेऊन जातोय ह्याचा अभिमान हा मुख्याध्यापकाला असणारच आहे. आणि संस्थापकाला किंवा संस्था जे काय चालवणारे सर्वजण आहेत त्यांना, शिक्षक वृंद आणि संस्था चालवणारे हे सर्वच ह्यांना या शाळेमध्ये आपण शिकवत असल्याचा किंवा ह्या संस्थेचा भाग असल्याचा प्रत्येकाला एक मनामध्ये कुठेतरी गर्व असणार, यात कुठेही शंका नाही. तरी येत्या काळामध्ये अशाच प्रकारे शाळा उन्नतीकडे जावो हीच आपण संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीने या ठिकाणी आशा आणि अपेक्षा करूया. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, जेऊर, करमाळा.